2012 सान 2000 बिफोर दॅट हो इशू सोशड्याचो आज जाता फाल जाता आज जाता फाल जाता अजून देखून जायना. आतां एज एन MLA हांवें सदांच कॉपरेशन दिलां. पयलें बाब दिगंबर कामतीन ट्राय केलें, मागीर विजयान ट्राय केलें. आतां फायनली आफ्टर लॉट ऑफ डिलिब्रेशन एक इशू हो सोशड्याचो कितको करपाचो फायनली ताका रेमिडिएशनाचेर स्टार्ट जालें. आतां वॉट इज द स्टेटस ऑफ दीस प्रोजेक्ट. आतां सोशेड तेणी हाफ गार्बेज ती वयल्यान आसली ती स्टॅक्ड गार्बेज आहा ती काण वयर उडयल्या आनी इलिशी एरिया हें केल्या क्लियर केल्या. आय वॉन्ट टू नो फ्रॉम द मिनिस्टर ही तुवें क्लियर केली ती वॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू डू देर एंड वेन दीस इन्क्लुडींग RDF इन्क्लुडींग तुगेलें क्लियर केल्ली compost, what exactly is your procedure in the next 5 months, because the term tender expires in the month of May. स्पीकर सर, हो जो क्वेश्चन हा बाब रेजिनालान आयज हाडलेलो आहा हो अत्यंत म्हत्वाचो क्वेश्चन. बाब दिगंबर कामत, बाब विजय सरदेसाय आनी बाब रेजिनाल कंटिन्युअसली म्हाज्या कडेन हो फॉलोअप चालू आहा. स्पीकर सर, इतली वर्सां जाली हो लिगसी वेस्ट डंप सोसड्याचेरूच न्हू आनी कांय जाग्याचेर गोंयान आसलो. स्पीकर सर, सोसड्या वयलो वेस्ट जो प्रिलिमिनरी सर्वे केल्लो गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन जेन्ना हे GWMC आमी फॉर्म केलें आनी जो प्रिलिमिनरी सर्वे केलो तेन्ना 2018 डिसेंबर म्हणजे एज ऑन जानेवारी 2019 2,31,239.76 क्युबिक मिटर वो वेस्ट हिंगा आसा म्हणून आमकां सर्वेचेर कळोन येयलें. स्पीकर सर, वो कंप्लीट सर्वे कित्याक केलो आमी, कित्याक आमी लेटर केल्लें टू डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन आनी डायरेक्टर ऑफ आख्खे गोंयान कितले अशे लिगसी वेस्ट आदले आहा ते आमकां तुमी लेटर बरोवचे आनी ते प्रमाणे हो सर्वे केल्लो. तेजे पयलीं स्पीकर सर 2017 स्पीकर सर 2017 रेमिडिएशन आमी चालू केलें. जेन्ना बाब विजय सरदेसाय गोवा फॉरवर्ड पार्टी हिंगासर आमच्या सरकारान एक हे आसलो म्हणजे देवर पार्ट ऑफ द गव्हर्मेंट. तेणें आमच्या गव्हर्मेंटाक हेका सांगलें GWMC की हिंगासर आमचो जो लिगसी वेस्ट आहा तेका तुमी कितें तरी ट्रीट करा आनी थिंगा प्लांट घाला म्हणून. स्पीकर सर, रेमिडिएशन ऑफ 15,670 क्युबिक मिटर वेस्ट एट सोंसडो आमी थिंगासर रेमिडिएशन केलें. थिंगासर RDF थिंगासून धाडलें 3,370 क्युबिक मिटर. बाब रेजिनालाचो जो प्रश्न आहा की वो तुमी केन्ना सोंपयतले. आमी रेमिडिएशन टील जे आमी स्टार्ट केल्लें ते आमी 2000 हिंगासर जेन्ना पॅन्डमीक चालू जालें डिसेंबरान 2019 चालू केलें टील 22 मार्च जेन्ना पासून लॉकडावन जालें थिंगासर आमी रेमिडिएशन चालू आसलें. त्या रेमिडिएशन करतना जो इनर्ट मेवलो आमकां, जो कंप्लीट कंपोस्ट मेवलो आनी इनर्ट वॉज यूज फॉर बॅक फिलींग ऑफ वन ग्रावंड. म्हाका दिसता तो हॉकी ग्रावंड थिंगा मडगांव जावपाचो आहा थिंगासर बॅक फिलींग केल्लें आहा. कंपोस्ट कितलेशेच लोकांनी थिंगासून येवन व्हेल्लो आहा. स्पीकर सर, आमी हे रेमिडिएशन सोंपोवपाचो प्रयत्न चालू आहा आमचो. बाय मे दॅट इज आतां पासून रेमिडिएशन चालू आहा. तुमी वचोन थिंगा पळोवपाक जाता. म्हाका दिसता कितलेच फावटी हांवूय येयला थिंगा तेन्ना तुमी आसले, लिडर ऑफ ऑपोजिशनूय आसलो, बाब विजय सरदेसाय आसलो. रेमिडिएशन इन फूल स्विंग चालू आहा. आतां खाली आमकां RDF व्हरपाक मातशें प्रॉब्लम आहा कित्याक सिमेंट फॅक्टरी जे RDF घेता कर्नाटकाच्यो थिंगासर RDF क्वॉन्टिटी आमचे जे गोंयांसून वयता ते ह्या दिसांनी मातशें कमी वयता कित्याक तेंचो डिमांड जो आहा तो कमी जाल्लो आहा. कित्याक थिंगासर लॉकडावनाच्या कारणान कितलेच फावटी ती फॅक्टरी बंद करता. ते एक 4 दिसांक बंद करता, 5 दिसांक बंद करता. तांकां आमकां
जो RDF गोंयांसून वयता तेंचो फर्स्ट प्रेफरन्स तेंचे स्टेटीचो आहा. म्हणजे बेंगलोरसून RDF येता, बेलगामसून RDF वयता, हुबलीसून RDF वयता आनी आमचोय घेता ते. स्पीकर सर, हांव एक एश्युरन्स दिता बाब रेजिनालाक की बाय मे दॅट इज ह्या वर्सा 4 म्हयन्यांनी तुका कंप्लीट रेमिडिएशन जे रेमिडिएशन आहा ते आमी कंप्लीट करतले आनी जो RDF आहा तो आमी एकठांय करून एक जाग्यार थिंगाच दवरतले. 100% थिंगासून आमी व्हरतले ते. बट एज एंड वेन द क्वॉन्टिटी जो आमकां सिमेंट फॅक्टरी एलाव करतले हाडपाक ते आमी RDF थिंगासोर धाडटले. स्पीकर सर, आता रायट फ्रॉम 2012 आम्ही फॉलोअप करताय, नो डाऊट. यू हॅव सेड ऑल्सो दॅट वी हॅव बीन फॉलोइंग अप. आता देर आर 2-3 थिंग्स, 2-3 पॉयंट्स हे तुम्ही सांगितलं. आता मी देखून तुगे RDF क्लियर करून सॉईल करून दित म्हण. आता आय वॉन्ट टू नो रिगार्डिंग 2 इश्यूज. वन म्हणते RDFचे एलिगेशन जालें की कित 20 ट्रक कित दिसा वताय म्हण. वाय एम आन्सरिंग बिकॉज बेस्टेज कितें हें जाता की पार्ट ऑफ द 20 ट्रक वताय, 30 ट्रक वताय, अनडिटेक्टेड वताय वो कितें वताय ना. आनी खंय तरी 3 MLAs are involved there of the south. I want to know from you exactly how much. I'm also correct. I'm also telling you how much has been lifted. You have said in the reply 1053.6 cubic meters of RDF has been removed till date. Now, I want to know exactly why, because you have to clear those allegations. The allegations that 20 truck hoile, 40 truck hoile, 50 truck hoile, this amount. So now you clear to me how much you have taken, whether what figure I have said, 1053.6 cubic meters has been removed or not, and how much is there at present to be removed. Exact quantity or approximate quantity, because you might not be able to tell me. This is one part. And the second part is bioremediation, biomethanation plants, AJDB. Ata, you have said in your reply, you have said, I have got a unstarred reply. Biomethanation, I took unstarred person reply, question magli, related to this question. You have said that out of the plants, the cost of the plant, you have got it from Government E-Marketplace, Ministry of Commerce and Industry. Now I want you to clear what will be the cost of one plant. Whether you are putting the plants also in that shed, what you have said. You have identified a space, you have removed the garbage to put one shed. You are putting biomethanation plants, or you are doing something else in that also you clarify. So I have asked you 2 questions simultaneously. 1 minute. One is about RDF and second is about your shed. You answer to me whether you are going to put the plants. If you are going to put the plants, what will be the cost? Because cost has allegation zala. We have to clear these things. Time and again, 3 MLAs involved, 3 MLAs involved. That's so content naga. 3 aao, 2 ani, Marga MLA. So you clear that thing, because what is the cost also, and whether you're doing it. Clear all these things. That is once and for all, clear this. Speaker sir, जे ऑनरेबल MLA बाब रेजिनाला निसाल्ला 1053 cubic meter of RDF is lifted. Approximately around 60,000 cubic meter RDF is still there. At Sansodani daily basis जे येता, जे मारगांव म्युनिसिपल काउन्सिल थिंगा बेल कोत्ता थोडे उरलेले आहा, थोडे आमी बेल कोत्ता. स्पीकर सर, वो जो टेंडर जो दिल्लो आहा, हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट प्लांट प्रायवेट लिमिटेड, तेंकां एक टेंडर दिल्लो आहा हो बेगीतल्या बेगीन कंप्लीट करपाक. एट द सेम टायम PWDचो चीफ आर्किटेक्ट तेका आमी थिंगासून व्हरोन हो जागो दाखयलो आनी ती आदली शेड जी आहा सकला तो जागो सायडीक पयलीं क्लियर करपाक लायल्लो आहा. पयलीं म्हणजे रेमिडिएशन थिंगा पयलीं जावचें. थिंगासोर आमकां अरावंड 2500 स्क्वेअर मिटर जागो मेवतलो म्हणून आमी सर्वे केल्लो आहा. जागो मेवतलो 2500 स्क्वेअर मिटराची शेड बांदपाचो आमचें प्लॅनिंग आहा. शेड, ही शेड कित्याक? आमी पयले चिंताले की मारगांव, फातोर्डा आनी तुजे कॉन्स्टिट्युएन्सीचो गार्बेज जी जनरेट जाता डेली बेसीस, वेट आनी ड्राय. मुगे नाल्लोली तुवें घालो ना कितें? आतां तूं एश्युरन्स दिता मुगे घालता म्हण. हय हय, इतलो टायम नासले. बट जे आमी प्लॅन कोत्ता, GWMC अंडर द चेअरमॅनशीप आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, जी आमी 2-3 मिटिंग्यो केल्यो, ह्याच दिसांनी मिटिंग्यो केल्या आमी इन द चीफ मिनिस्टर्स रेजिडन्स. हेचेर सोल्युशन हाडपाक. कित्याक
अगेन एंड अगेन ऑनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशन आमचो बाब विजय सरदेसाय आनी तूं कंटिन्युअस फॉलोअप करता. हांव मान्य करता हें काम जावपाक जाय. लॉकडावनाच्या कारणान हें काम मातशें उरलें, पूण लॉकडावन सोंपच्या पयलीं पासून आमी रेमिडिएशन परतून चालू केल्लें आहा. हितून मोठो आमकां हेल्प केला तुमी तिगांयनी, पण मॅक्सिमम हेल्प केला बाब विजय सरदेसाय आनी लिडर ऑफ ऑपोजिशन. कित्याक जे रेमिडिएट कोत्ता पळय ते इनहर्ट मेवता पळय ते खंय तरी फिलींग करपाक जाय, नाजाल्यार तो दोंगर थिंगाच उरतलो आनी तुमी म्हाका परतून विचारतले हें रेमिडिएशन तुजें जावंकूच ना म्हणून. स्पिकर सर, हांव एक एश्युरन्स दिवंक सोदता ह्या हावजाक की थिंगासोर बरो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट येतलो आनी आमचे कडेन जो सालिगांव कलंगूट प्लॅटोचेर जो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आहा तसलोच आमी प्लांट घालूंक सोदता. पयलीं आमी चिंताले 7 प्लांट घालपाक धाकटे 5 TPTचे, पूण आतां आमी चिंतला की एकूच घालया म्हणून, बायोमेथनेशन प्लांट एकूच घालया म्हणून आमी अशें डिसिजन घेतलेलें आहा थिंगा. आनी हें आमची जी रेमिडिएशन कंप्लीट जालें, रेमिडिएशन आमचें जें कंप्लीट जालें, immediately we will show you the complete design of the plant, how it will function, what are the modalities, what we are going to work out, how long it will take for this plant to complete. Because sir, see, you are still, I'm not saying you are confusing. I am still not satisfied. 5 तुगेले biomethanation plant galta, kai are you doing what Saligao plant is doing? Let's clear it. And if you are doing that plant, there was an issue of tipping rates. Please remember. So I am bringing it to your notice now only. So now you clear to me whether you are doing methanization or you are doing that plant. Clear that first. And if you are going to clear, once you clear that, if you are doing that, adopting that Saligao model, whether you will take care of that tipping fee also, because tipping fee. Speaker sir, कितलीशीच वर्सां जाली 1995सून ही गजाल हायकोर्टान आहा. तुजीच न्हू, आख्खे गोंयची गार्बेज इश्यू जो आहा हो कोर्टान आहा. त्या खातीर आमी हो प्लांट फर्स्ट चालू केलो आमच्या हितून. त्या खातीर गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन फॉर्म केलें, GWMC कॉर्पोरेशन फॉर्म केलें. तेजे भायर वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्ट्री केली. चीफ मिनिस्टरान म्हाका मिनिस्टरूय म्हणून केलो. आख्ख्या गोंयची गार्बेज ही सॉल्व करपाक हे आमी डिसिजनूच न्हू, हे आमचें पॅशन आहा ऑफ दीस मिनिस्ट्री. वी वील सी दॅट वी वील कंप्लीट इट. स्पिकर सर, आमी पयले 7 प्लांट घालपाक डिसिजन घेतलेले. बाब विजय सरदेसाय दिल्लीकूय वचोन येयलो, पुणेकूय वचोन येयलो पळोवपाक, आनी आमची टिमूय गेली. बाब जोगलेकर आनी बाकीचे सगळे पळोवंक गेले. म्हाका दिसता हे 7 प्लांट जे आहा हे थिंगा वर्केबल जावचे ना. ते तुमी चिंता. We will take you in confidence. We'll have a meeting. आमचो प्लांट जो सालिगांव हा, स्पीकर सर, स्पीकर, I'll finish in 1 second. Then you तुझो सप्लिमेंटरी आहाच. स्पीकर सर, आमचो प्लांट जो सालिगांव हा तेका आमी फर्दर अपग्रेडेशन चालू आहा तो करप. स्पीकर सर, असलोच प्लांट धाकटो घालीत विदिन अ टायम बाउंड पिरियड ऑफ 1 year तुमचे तिगांयची गार्बेज प्लस नावेली आमचो लुइजीन फलेरो ते करपाक जाता. म्हणजे अशें म्हणोंक पारना तुमी की हेची नाका आनी तेची नाका. हे सगळ्यांनी म्हटलेलें आहा. 75 टन्साचो जो तर आमी गार्बेज ट्रिटमेंट प्लांट थिंगा घालीत जाल्यार हें सोल्युशन येता हेचेर. एकूच मिनिट स्पीकर सर. हो इश्यू मायकल बाबान व्हडलें भाशण दिलें. मेन इश्यू ताणें टाळ्ळा की दीस इज अ इश्यू which has a turf war between 2 ministers of the same cabinet. हांव मुख्यमंत्र्याचे नदरेंत हे मुद्दाम हाडूंक सोदतां. Multiple agencies are doing the same work, are trying to do the same work. स्पीकर सर, आमी मडगांव म्युनिसिपालिटी आमच्या पक्षाच्या हातान आसतना आमी रिझोल्युशन घेवन 7 बायोमिथेनेशन प्लांट्स सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान रिकमेंड केल्ली. आमी करूं ना. तुम्ही एक सायंटिफिक बॉडी म्हणटात, तुम्ही एक एक्सपर्ट बॉडी जे एक मिनिट हा, तुम्ही डेडिकेटेड टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तुम्हीच सांगले 7 प्लांट घाला. तुम्हीच आमकां सांगले तुमचे पयशे दिया. 14th कितें ते फायनान्स कमिशनाचे 30 कोटी रुपया तुका दिले. 47 crores टोटल. तूं लास्टाक आतां उठला, कोणाक सांगनासतना तूं आतां म्हणटा प्लांट जातले म्हणटा. स्पीकर सर, एक प्लांट जातले म्हणटा.
The whole idea of 7 plants was, if Honorable MLA from Nuve yesterday asked a question, what is the status of the plant coming in Verna? He was given assurance, I will ask you and we will go ahead. But all this while, this minister is telling us that there will be a centralized facility in Verna. So, how come Sassoda becomes the centralized facility? Because all along, your corporation has been telling us that we have insufficient land there. Now, I appreciate you for the work that you are doing of bioremediation. You are feeling, I have done your ground and given you. Government did not do it. We stood there and got it done when there was lockdown. Now the point here is, Mukhyamantri ha chairman of Goa Solid Waste Management Corporation. Mukhyamantri file clear करता आणि file वता अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टराक आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर कितें म्हणटा की हे तुमगेलें न्ही म्हणून. स्पीकर सर, दिस इज अ केस ऑफ इनसबऑर्डिनेशन. मुख्यमंत्र्याक आपलो ओन मंत्री मानना हे सिद्ध जाता हाजेर. कित्याक तुवें एप्रूव केल्ली फायल आमी तुका पयशे दितकर तुजोच मंत्री म्हणटा ना आपल्याक आपलें मशीन घालूंक जाय म्हणटा. हें कितें? So why are multiple agencies? I want a clear assurance from Chief Minister, not from you, because I think you are above. It's above your pay grade. It is something that the Chief Minister should answer. की आपल्यान अप्रूव्ह केल्ली वस्त इलिन नाईक कशें हाडूंक शकता हें सांग बरें आतां कशें तें. सर वन मती हांव कितें म्हणटा चोय लेट अस नॉट सी दॅट इशू हॅज टू बी सॉल्व. No, this is the issue. करेक्ट वन सेकंड लेट अस वन No, Speaker sir, as much as MLA of Kurtori is concerned, I am also concerned. It's in my constituency. But the issue is this. Issue is that your ministers are fighting over one thing. And nothing is happening. Speaker sir, हांकां पयशे दिवन पसून पयशे तुमी म्हणूंक जाय आसले ते आमचे पयशे आमी दिवप न्ही तुमकां. ते दिवन पसून तुमी काम करूंक शकना. कितें रे तुमी सरकार हो भाजीपालो रे. कळना तुमकां. सर एकूच मिनिट ताणें जो म्हटला पळय न्ही म्हणजे म्युन्सिपाल्टी तेच्यानी डेपॉझिट वर करपाक 14 फायनान्स कमिशनचे पयशे जे डेपॉझिट करताय म्हणून सांगलेले आनी म्हाज्या सायनींतल्यान हें प्रपोजल जे आसा हें DMA कडेन गेला. दॅट इज ट्रू. DMA कडल्यान एडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुवल हेजो येवंक ना. उरला आसतलें. हांव परत सांगता ना एकूच मिनिट उरला कित्याक तें पळय. तांणी एक प्लॅन केला. तांणी प्लॅन कितें केला भट्टी कशी आसता फोण पयलीं उणो कसो काडटालो तसो फोडणाचे 2 तांणी प्रपोजल दिल्या. मडगांव घालचो आमचो घाल. तांकां कितें जाय तांचे थंय थारायलां आसतलें. तेका आमी दिना रे. तूं मुख्यमंत्री सांगता मरे हांव तुका त्याच खातीर सांगता आमी परमिशन दिल्या शिवाय DMA कितें हाडून घालूंक शकना. केन्ना तें आतां वर्स गेलें. तोच सांगता तुका तो प्रपोजल जो उरला तो DMA कडल्यान मागोवन घेता हांव. आनी तुवें म्हटलां तशें गोवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन इज अ सायंटिफीक ऑथॉरिटी फॉर टू ट्रीट दीस टायप ऑफ गार्बेज. पयलो तेणी जो विशय सांगलो तुका आमकां तुमचो गार्बेज थंयसलो जो आसा वो क्लियर करपाक जाय. दॅट इज द वन थिंग जे मायकलान सांगलें तें दॅट इज ट्रू. ह्या 7 जे बायोमिथेशन प्लांट जे घेवपाक जाय आसले हांव DMA कडल्यान आयज मागोवन घेता आनी ताजेर डिसिजन. स्पीकर सर एकूच आतां पळय तुवें म्हणलें 7 बायोमिथेनेशन प्लांट वो आतां मदींच सांगपाक लागलो एकूच प्लांट म्हणून. ना स्पीकर सर पळय ना एक काम कर बाप दिगंबर कामत अरे बाप दिगंबर कामत मुख्यमंत्री आसतना एक टास्क फोर्स म्हणून आसलो ताजेर जाणा वो आमकां पळय मरे हे इतलें लिपून कित्याक करता पयशे लोकांचे आयक कचरो न्ही. आयक मरे कचरो आमकां मडगांवांतलोय कचरो सोनसड्यावेलो कचरो ट्रीट करपाक जाय. मागीर काही इलेक्शनाक रावल्या तुमी ना इलेक्शनाक रावंक ना आमी ट्रीट करता. हो इशू आमकां इलेक्शनाक गरज ना. करूंक सोदता काय म्हणून आनी काय इलेक्शनाक ह्या इशूची ते आनी कांयच इशू ना थंय. ना तुका तेच सांगता तो इशू तुज्या खातीर आसत. स्पीकर सर सांगता स्पीकर सर एकूच मिनटान दियात. ताच्यानी म्हटल्या त्या प्रमाणे हांव DMAंतल्यान फायल मागोवन घेता आनी थंयसर साथ जाय काय कितें जाय आमची टॅक्निकल एजन्सी आहा पळय न्ही लेस्ट मिनिस्टरान सांगला ते सगळे ट्रीट करपाक कदाचित थंयसरूच बसोवपाचो विचार करतालो तो इन बिगर सायज बीन. बट ताजेरूय बी परत एकदा जो आसा तुमकां विश्वासान घेवनूच करता. मडगांवांतलो सोनसड्यावेलो कचरो इतकी वर्सां जो आहा पळय न्ही रे आमी करून दवरूंक ना न्ही रे थंयसर करून दवरूंक ना रे. फाटल्या कितल्याशाच सरकारांनी कचरो तो करून दवरला. दॅट यू नीड टू एक्सेप्ट. लिगसी इशू बरोबर आसा. लिगसीची सगळ्या घेवनूच फुडें वयता हांव. तो लिगसी वेस्ट म्हणून 2 वर्सां जाले भाशण दिता. काय बरें भाशण ताचें लिगसी वेस्ट म्हणटा तो आयकुपा बरें दिसता. काम फुडें ऑपोजिशन लीडर मातशें एक मिनिट. स्पीकर सर एक मिनिट. स्पीकर सर आय वॉन्ट टू रिमाइंड द चीफ मिनिस्टर एक्स चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकरान 6 मंथ्सामध्ये आपण गार्बेज गुडा क्लियर करता म्हणून एश्युरन्स दिला हावजांत. I'm reminding you because if you say it was the previous legacy of the garbage of Sasrao, I'm also reminding you
जेन्ना पावरां येता तेन्ना तेणें प्रॉमिस केल्लें 6 मंथ्सामध्ये आपण गार्बेज करतात नाव एनीवे 6 मंथ नाका आतां मोस्ट इम्पॉर्टंट लेट हिम सेटल दॅट इश्यू वेदर ही इज पुटिंग दॅट वन सेकंड तू मातसो हेवटेच्या तेवटेन घालताना तू थंय आडोंक येयलो मरे वन सेकंड वो आडोंक येयलो मरे थंय स्पीकर सर स्पीकर सर आमचे मुख्यमंत्र्याकडे तेवटेन एक मातसो आग्रह घालताना आहा आडोंक येवंक ना तू आग्रह कितें वन सेकंड की तुजे कडेन आमचो एक आग्रह आहा आफ्टर द एंड ऑफ दीस सेशन इमिजिएटली आफ्टर एक मिटींग आहा पळय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाची आमदारांची आनी तुजी आनी तो कोण तो मिनिस्टर विदीन तातून अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आयको लोबो तुजो मित्र मरे ना ना मित्र सगळे तुवें मित्र कित्याक न्ही गार्बेज करतना मित्रूच आसूं सॉल्व करपाक तूं दुश्मन करता काय ना. स्पीकर हेच सर म्हाका डावट आहा तुजो स्पीकर सर एक ना, बिलकुल ना. राजकारण करूंक सोदता म्हण हाजेर Because sir, एक complete assurance dini आमकां that he is doing it because Because, if sir, we want to finish it May. अरे, एक minute. Because sir, because if we want to finish it in May, we have to do this within the next 15 days. स्पीकर सर एक मिनिट Assurance. आता चीफ मिनिस्टरान सांगलें पळय की हो गार्बेज डंप पळय हो आतांचो न्ही हो पोर्तुगीज आसतना सुद्दां लोक थंय उडयताले सुविधा असताना तो तेन्ना सुद्दां थंय उडयताले स्पीकर सर त्या हांव वेळाचेर हेजेर सुद्दां मान्य ना. उडयताले. पोर्तुगीज ना, ना, तुका खबर ना. 60 वर्सां सर, जाली एक- स्पीकर सर म्हणजे 60 स्पीकर वर्सां सर, जाली ह्या त्या डंपाक. काळात सुद्दां स्पीकर थंय सर, उडयताले तेन्ना 8 वर्सां लिबरेशनाची हय. 100 कोटी घाल्या ते ताजेर पडचे तेजी चिंता करू पोर्तुगीज नका सरकार. सर. 60 वर्सां सरकार म्हणजे कितें पोर्तुगीज करतालो गेले ते तर? पांव गेले ते पोदेर गेले म्हणटाले ए, आता म्हणटालो तूं पोर्तुगीजांनी दवरला थंय म्हणून. घरा बिरा कांय नाशिल्लें थंय घरां मागीर जाल्या थंय घरा बिरा कांय नाशिल्लीं तो बँक पोर्तुगीजांनी कचरो घालून वचोंक ना न्ही नाही त्या वेळाचेर सुद्दां कामरा म्युनिसिपल सालसेत आशिल्ले पळय त्या काळात सुद्दां कचरो व्हरून थंय उडयताले इनफॅक्ट तेन्ना स्कूल बिल कांय नाशिल्लें काय सर म्हणजे पोर्तुगीज असताना कचरो थंय उडयता हे म्हणपाचें म्हणजे आहा म्हणणें कितें तशें जाल्यार देर इज ए हाय पॉवर कमिटी टू डील अंडर द चेअरमॅनशीप ऑफ चीफ मिनिस्टर आतां मायकल बाब फाटीं आयलो मिटींग जाली मायकलान सांगलें 7 घालया आज आमचे कडेन डिस्कस करूं ना कांय करूं ना मायकल हांगा उबो रावता आनी स्टेटमेंट करता 1 घालता म्हणून कितें कितें चलना कितें तुमचें स्पीकर सर, तुमचें चलना कितें स्पीकर सर, आमची तयारी आहा 7 घालपाची. एक मिनिट हांव कंप्लीट करता एक घातल्यार तुमकांच बरें जातलें कंप्लीट करता तयारी म्हणूंकच जायना हांव कितें पयशे म्हणटा? घेतले आमच्या कडच्यान स्पीकर सर, काय सर? तयारी आनी कसली? What I suggest. एकूच मिनिट. एक मिनिट. हाय पॉवर कमिटी कितलो तेप जालो मिटिंगेत जावं ना तुम्ही मिटिंग घेत ना कित्या खातीर केल्ली अंडर द चेअरमॅनशीप ऑफ चीफ मिनिस्टर कितें डिसिजन आसा त्या लेवलाचेर डिसिजन घेवपाक मेळटा म्हणून ती कमिटीची मिटींग आहा पळय स्पीकर सर हांव कॅटेगरीली सांगता की आमी 10 फेब्रुवारीच्या पयलीं ही हाय पॉवर कमिटीची मिटिंगूय आपयता आनी तेजेर फायनल डिसिजन कितें आहा पळय न्ही हे थंयसर आनी लागचें दोन MLA. मंत्र्यांचे भितर कितें आहा पळय केस लावन ते सॉल्व कर पयलीं चिंता करू नाजाल्यार नका आमी ते हांव expose करीत अरे हांव रावतले सांगता मरे एकू मिटींग एक एकूच मिटींग घेता कांयच चिंता करू नका एकूच मिटींग घेवन तुमकां तिगांयकू आपयता ओके आनी आमी येता आनी फायनल स्पीकर सर एक म्हाका म्हजो एक प्रश्न आहा. एक मिनिट सुनील आयक रे मुख्यमंत्र्यान फायल पास करून धाडली ताजे मागीर सकयल तुजे मंत्र्यान आडावंक जाता ना 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 आडावंक जाता फायल हाडूंक जायना जायना. हांव एक तुका जालें. परत ना, सांगता एक फायल जालें. केल्यार एक हांवें स्पीकर जेन्ना सर, सांगलें ऐका. तुका ना, 10 तारखेपर्यंत इश्यू रिझॉल्व ते करता नाका ते नाका स्पीकर सर गव्हर्नमेंट ऑफिसर्स हांचेर एक्शन घेता तूं हांवें तुका Who have सांगलें, contributed 10 you. तारखेपर्यंत हो One minute. इश्यू जो आसा स्पीकर 10 सर, तारखेपर्यंत हांव जे- इश्यू रिझॉल्व करता ना ना जाल्यार रिझॉल्व तुका आमकांय आनी जाल्लो कितें जाय पूण वी वॉन्ट डिसिप्लीन इन युअर एडमिनिस्ट्रेशन Yes, question. सांगलें, Francis 10 Silver. हा फ्रांसीस सिल्वेर क्वेश्चन साडी शॉपिंग करपाक आता बेळगांव वचपाची गरज ना पणजीतल्या बॉम्बे बाजारात तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा सिल्क साडी किंवा कॉटन साडी तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी